नमस्कार. निर्मळ शेतात मेजवानीमध्ये तुमचं खूप स्वागत. ज्या दिवशी आपल्याला पनीर भुर्जी खायची असते त्या दिवशी आपण मार्केटमधून पनीर आणतो. ते पण किती महाग असतं आणि किती दिवसाचं असतं ते पण आपल्याला माहित नसतं. तर आपण त्यासाठी घरच्या घरी जर पनीर बनवलं आणि पनीर भुर्जी करून खाल्ली तर आपले पैसे पण वाचतील आणि आपल्याला ताजं पनीर भेटेल. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पनीर बनवून तवा पनीर भुर्जी. तर आपण त्या रेसिपीसाठी सुरुवात करूया. आता गॅसवर दूध गरम करत ठेवते. हे अर्धा लिटर दूध आहे. तोपर्यंत इथे मी एक लिंबाचा रस काढून घेते. आता दूध गरम झालं, त्यामध्ये ही लिंबाचा रस काढलाय. एक लिंबाचा रस तो मी थोडा घालते. हे दूध काढण्यासाठी आज मी या लिंबाच्या रसामध्ये पाणी नाही घालत आहे. ह्याला गाळून घेऊया. कॉटनचा कपडा घेतला. एकदा हे पाण्याने धुवून घेऊया. मी तर कांदा चिरून घेते. टोमॅटो पण बारीकच चिरून घ्यायचाय. आता गॅसवर तवा ठेवूया. तेल घालते मी छोटे 4 चमचे. तर काय करते, यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालते. त्याचा थोडा कच्चेपणा निघून जाईल तेलामध्ये. आणि कांदा घालते. कांदा तेलात मस्त परतलाय. आता आपण टोमॅटो घालूया. आता गॅस मी स्लो करते आणि यामध्ये एक एक करून मी मसाले घालते. यामध्ये घालूया पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा लाल मसाला कलर, 1 चमचा घरगुती मसाला. छान असं मिक्स करूया. कपड्यातलं काढते. छान असं आपला पनीरचा गोळा तयार झाला. हे अर्धा लिटर दूध घेऊन त्यामध्ये बनवलंय. तुम्हाला हवं असलं तुम्ही 1 लिटर दूध आणून करू शकता. जास्त जर भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला आता हवे तर मोठे पीस ठेवू शकतात किंवा किसून आपण हे करूया. मी किसणीवर हे करते. पनीर घालून घेऊया. पाव चमचा मीठ घालते. त्या लिटर दुधाचं पनीर बनवलं तर आरामशीर 2 माणसं यामध्ये पनीर भुर्जी भाजी खाऊ शकतात. 2-3
आपण बनवलेल्या पनीर पासून तवा पनीर भुर्जी तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली? अशा नव्या रेसिपीसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.